नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, मंगळवारी म्हणजे की दिनांक 26 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवारांनी प्रचार सभेदरम्यान कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यासह अन्य इतरही घोषणा आपल्या शेतकरी बांधवांसाठी केलेल्या आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती कर्जमाफीची आहे जी काही घोषणा करण्यात आली आहे तर त्याबद्दल नेमकं काय होणार आहे, कोणा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 27,000 कोटी रुपयांच्या कृषी पंप वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आणि तसेच आता जी काय आपली पुढील काळामध्ये जी कर्जमाफी होणार आहे तर ती फक्त गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही लवकरच होणार आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिनांक 26 तारखेला हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीतील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारसभेमध्ये दिली आहे. त्यासोबतच या कार्यक्रमावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं आहे की सरकार आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या घरासाठी मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे आणि ज्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही आणि त्यामध्ये प्रत्येक घराला 1 रुपयाही न देता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पांधन योजनेतून ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामाला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे की कर्जमाफी, तर जी काय कर्जमाफी आहे तर कर्जमाफीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्यांच्याकडे गाडी किंवा घोडा आहे किंवा जे काही तुलनेने गाडी घोडी बाळगणारे श्रीमंत धनाढ्य शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये जे आहे तर त्या तुलनेने श्रीमंत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे लहान शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांची जमीन कमी आहे आणि ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत आणि अशा शेतकऱ्यांसाठीच लवकरच कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. आणि या दरम्यान मंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिलं आहे की हुपरीच्या विकासासाठी जो निधी लागेल तर तो पुरवण्यात येईल. त्यानंतर हुपरी शहरामध्ये संपूर्ण सिटी सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक घराला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग शासकीय योजना वित्तीय सेवांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्यासोबतच राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांसाठी घरकुले बांधत आहे आणि त्यामुळे गरजू लोकांना खूप मदत होईल आणि सोबतच जे काही आपले गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कर्जमाफीसुद्धा लवकरच केली जाणार आहे. परंतु कर्जमाफी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे तर ते आपल्या धनदागड्या किंवा गाड्या घोड्या बाळगणाऱ्या शेतकरी बांधवांना होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर जास्तीत जास्त आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना त्यासोबत थकबाकीदार किंवा कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.